भाजपचा व्हॅक्यूम क्लीनर झालेला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। मोदी व्हॅक्यूम क्लीनर सारखे इकडे तिकडे फिरतायत असं उद्धव ठाकरे म्हणतायत। निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपचा बिंग फुटलेला आहे। निवडणूक रोखे मोठा घोटाळा असल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। माजी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान ज्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या, कदाचित त्यांच्याच काळामध्ये ही योजना आणली गेली असेल। त्याच्यामुळे परकला साहेबांना हा काय प्रकार आहे हा कळला असेल। बरोबर, त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे। म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिलेत हे कळलं नसतं आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढे सुद्धा चालू राहिलं असतं। ते या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं। त्याच्यामुळे विरोधी पक्षाला पश्चाताप जरूर होईल की हे आधी का न लक्षात आलं। 3% 100% एखाद दुसरा म्हणजे अगदी पॉइंट काही टक्का जो मर्दासारखा हिम्मतवाला लढतोय तो शिवसेनेत आहे, पण त्यांचं जे भ्रष्टाचार मुक्त ते जे विरोधी पक्षाला करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेला चालत नाहीये, ही चांगली गोष्ट आहे। सगळे भ्रष्ट ते स्वतः करणे व्हॅक्यूम क्लीनर जसा असतो धूळ गोळा करणारा, तसा भाजपा आता व्हॅक्यूम क्लीनर झालेला आहे। भ्रष्टाचारी गोळा करतात, कुठे कुठे भ्रष्टाचार आहे, व्हॅक्यूम क्लीनर कुठल्या फटीत आहे का कुठे काय आहे का ते सगळे मोदींचा व्हॅक्यूम क्लीनर फिरतोय आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात घेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।